रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आपण अंगलगाव या ठिकाणी आहोत बघा, आणि गावाच्या बाहेर मंदिर आहे एक, तिथं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि पारायण पण चालू आहे. पारायणाला अतिशय मोठ्या प्रमाणात पब्लिक बसली. नाही तर पारायण गावगाव चालू असतात, 2 म्हाताऱ्या असतात आणि 2 म्हाताऱ्या महिला किंवा पुरुष असतात. पण आज तरणे मुलं आहेत पारायणाला. महाराज कोणतं देवस्थान आहे? जोशीबा संस्थान. जोशीबा संस्थान अंगलगाव. जसाभाव संस्थान. दादा किती वर्ष झाले सप्ताह चालू आहे आपला? 228. 228 वर्षे. हो. वा वा, म्हणजे 2 पिढ्या होऊन गेल्या, आता ही हो. 3री पिढी तुमची चालू आहे. तिसरी. वा वा, कितवा अध्याय चालला बरं ज्ञानेश्वरीतला? 11वा. बरं, वा वा, धन्यवाद दादा. आणि पारायणाला किती मुलं आहेत? 40. 40 आहेत का? हो. वा वा वा, किती वाजता चालू झालं पारायण? सकाळी 6 वाजता. 6 वाजता झालं. हो. मुली पण आहेत पारायणाला, नाही का? हो. वा, बरं, गावामध्ये सप्ताह होतोय एखादा का हाच सप्ताह आहे पूर्ण गावात? गावामध्ये होतो पहिला. होतो काय? हा दुसरा आहे, नाही का? हो. बरं, संपूर्ण गाव मिळून करतं का? कसं आहे आता हे नियोजन सप्ताहाचं? सर्व गाव मिळून. सार्वजनिक आहे का? हो. वा वा, पंक्तीचं नियोजन कसं आहे बरं दादा? सकाळी नाश्ता, दुपारी जेवण. बर बर बर. 3 वाजता. आणि हे रामकथा आहे का भागवत कथा आहे? श्रीमद भागवत कथा आहे. कोण आहेत कथाकार? सुभाष महाराज. वा वा, धन्यवाद दादा. माऊली जशी म्हणले या मराठ्याचे नगरी आणि ब्रह्मविदेचा सुकाळूकरी, त्या व्यक्तीप्रमाणे आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये अशा अनेक नामांकित गाव आहेत. त्यापैकी अंगलगाव आहे. आपण बघू शकता गावापासून बरस दूर आहे, पण जंगल में मंगल बनलेला आहे. या गावकऱ्यासाठी एकदा आपल्यात आपण टाळ्या वाजून जय घोष करू. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा प्रकारे मंदिराचं बांधकाम आहे, आपण बघू शकता. अतिशय पुरातन मंदिर आहे या ठिकाणी बघा. अशा प्रकारचं हे मंदिराचं घुमट आहे आणि गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधलेलं आहे.